डोक्यावर नाही जर मिरियो वाटून गेलंय मी तर नाव जोईल बुवा लावणार नाही एवढा सांगते तुमचा मला. फक्त भजन रसिकांनी कोणी जाऊ नये. आणि दत्त सामंत साहेबांना मी सुद्धा विनंती करते की तुमच्यासाठी काव्य मी बनवलेलं आहे. आपण या ठिकाणी माझ्या समोर येऊन बसावं की जेणेकरून मला म्हणताना गर्व मी अभिमान वाटेल. पारकर बुवानी मगाशी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी महाराष्ट्र गीत सादर केलं बुवा. जय जय महाराष्ट्र माझा. 43 वर्ष ज्यावेळी आपण भजनामध्ये काढतो ना त्यावेळी माझा आणि माझा या शब्दामधील फरक आपण ओळखला पाहिजे बुवा. माझा नाही माझा हा शब्द आहे. जय जय महाराष्ट्र माझा हे शब्द नाहीत बुवा. आणि ते गाणं कुठल्या पट्टीत आणि कुठल्या आवाजात म्हणायचा तर बघायचा. आणि ह्या डॉबरमॅन ह्या जमणार नाही. आणि भजन रसिकांनी कोणी जायचा नाही. पारकर बुवा निश्चितच ह्याचा कांडाप काढल्याशिवाय सोडणार नाही एवढा त्यांनी सत्ता उरला त्यांना. पारकर बुवा आता ते 1.5 तास घेतलास ना देवा शपथ मी जीव देव जाय होतोय हे गेलं जीव देव जाय होतोय. पण दत्ता सामंत साहेब पाठचुनीले म्हणाले जोईल बुवा एवढ्या टोकाच्या पाय ह्या जाऊ नको तुम्ही मी येतोय तुम्ही काय काळजी करू नको एवढा सांगले नाही त्यांनी. त्यांच्या शब्दा खातर काही येऊन परत बसले. ऐकलं काळजात माझ्या घरी पडले गुलामा. 1.5 तास आणि पैसे मोजून त्यांना बोलावतं म्हणजे त्यांना काय समजतच नाही. ऐक गाणं कसं असावं. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमदडीच्या दट्टानाया भीमदडीच्या दट्टानाया भीमदडीच्या दट्टानाया यमुनेचे पाणी वातावरण टाईट बुवा. हय पेटीचा आणखी ह्या आवाजाचे नाद जोयला पुढे करायचे नाही लक्षात ठेवा. गेले खय पारकर बुवा त्यांका बोलवा पहिले जाग्यावर. आम्ही सुद्धा उपाशी आमका माहिती आहे. योगेश
काय सन्माननीय राजा गावडे नाही नाही वाळू व्यावसायिकांचे तारणहार राजा गावडे. वाळू व्यावसायिकांचे तारणहार सन्माननीय राजा गावडे यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय धनंजय सावंत यांच्याकडून सुद्धा सन्माननीय डॉक्टर धनंजय सावंत यांच्याकडून सुद्धा हे 500 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वा तेला वाचून किंमत काय सवयीच्या वातीला, धारे वाचून किंमत काय तलवारीच्या पातीला, पाण्या वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. किती जरी तुम्ही लाल केलात ना, ए इधर देख, काय म्हटल्यानी ना त्याचा बघ वा अनुकरण कर. गुंडूचा त्यांनी काय शब्द वापरल्याने त्यांनी वा गेला काय त्यांनी 43 वर्ष काय 45 वर्षात जरी भजन केल्याने बुवा काय माहिती आपल्या मुखामधून एक जरी वाईट जरी शब्द निघाला ना बुवा तर आपण चप्पल घरातून बाहेर काढायच्या अगोदर तो शब्द आपल्या घरामध्ये पडलेला असतो बुवा. लक्षात ठेवा. आपण 43 वर्षामध्ये भजन ज्यावेळी करतो ना, 43 वर्ष ज्यावेळी आपण भजन करतो त्यावेळी आपण शब्द कुठल्या तोलामलाने वापरावायला पाहिजे हे प्रत्येकाला समजलं पाहिजे बुवा. बरोबर की नाही. आम्ही कोण लहान नाही, पण माझा एक शब्द चुकल्याबरोबर त्यांनी तो शब्द झेलल्याने काय भजन रसिकांच्या चरणासमोर मी धन्यवाद व्यक्त करतो. ह्या शब्दावर त्यांनी माका एवढे बोलले, पण त्यांनी गुंडू बुवांका जो शब्द बोलले ना काजा माझ्या घरे पडले. तुका बोलले पण लागला माका दे 500 रुपये. हा देण्याची दानत त्यांची म्हणून सांगतो, तुझी नाही दानत दाद एवढी. दे बघूया दानत तुझ्या हातात. अरे मित्र माझो तू सखो, मित्र माझो तू सखो. बुवा एखादा गाणं जर आपण म्हटला ना तर समोरच्या पैसे दिलेल्याचा सार्थक हो गया. त्या बेसूर असता कामा नाही हो. ते का सांगता पेटी अशी वाजून दाखवली स्वतः कोल सवता. ते पेटी खायच्या हाताने वाजवतात त्यांचा त्या का समजत नाही. काय बोलायचा हो जो हात आणा दे ह्या हाताने चांगल्या हाताने पेटी वाजवा, डाव्या हाताने कशा कोलसो होई दे काय त्याच्यात. तेव्हा त्यांचा सूर गावत नाही. गावातच सूर कसो हो जो हात हातो घेका हा तेव्हा त्यांचा सूर गावत नाही. ओ बारकर बुवा आजा इधर. दुःख अडवा येला उंबऱ्या सारखा, उंबऱ्या सारखा. अरे आले किती गेले किती संपरे भरारा, आणि संपला नाही आणि संपू देणार नाही. श्रीधर मुंडगेकर बुवांचा दरारा, श्रीधर मुंडगेकर बुवांचा दरारा, श्रीधर बुवा मुंडगेकरांचा दरारा. बुवा तुमका वाटत असत ह्यो ह येऊन बसलो अनाशिवाय जगता, ह्यो अन्न नाही जरी खाल्या तरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही बुवा. एवढा लक्षात ठेवा. हा कांडा कसा काढता फक्त बघित राहा. दुःख अडवा येला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये कारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये कारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये कारव्या सारखा. अडवा येला उंबऱ्या सारखा, अडवा येला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये कारव्या सारखा.
समोरच्या जे ऐकणारे असतात ना त्यांना टाळे वाजवा म्हणून सांगायचे लागले त्यांच्या आपोआप गाणं हृदयात स्पर्शून जाऊ गया. हा मंदार लुडबे यांच्याकडून तेरे जैसा यार का हे गाणं गाण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकार. माका शेणार काढले नाही ह्या दोन रांगोळ्यार काढा. सन्माननीय सुबोध मुळये यांच्याकडून ह्या आशीर्वाद 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वीकारतो. धन्यवाद. हा 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 मेरी जिंदगी सवारी तुझको गले लगा के बैठा दिया पलक में तुझे काख से उठा के यारा तेरी यारी को मैत्री अशी करावी की देणाऱ्याची सुद्धा बुवा ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी करावी जिथे स्वार्थाचा भान नसावं, स्वार्थाचा लवलेश नसावं. आणि बुवा मृत्यूने असं यावं की मृत्यूने साक्षात म्हणायला पाहिजे की जग अजून मी अजून येतो नंतर बुवा, पण परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी या पृथ्वी तलावरती तुझी अजून गरज आहे. तू अनेक वर्ष जग बुवा, हे बुवा कुठेतरी आपण केलं पाहिजे. म्हणून काय म्हणतोय बघ, शतकांच्या यज्ञातून उसळे ज्ञानातून शतकाच्या यज्ञातून उसळे सन्माननीय सामंत येरडे यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं स्वीकारतोय. धन्यवाद. धन्यवाद. गाणं ऐकलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसरं गीत या ठिकाणी सादर करतोय. मुठभर मावळे घेऊन लढला त्यो दुश्मनाला भिडला. मुठभर मावळे 4च सवंगडी आहेत. एक झोपलो त्याला सकाळी कोल्हापुरात जाऊचा असल्यामुळे 5 पंडातलो एक झोपलो बुवा. पण हे 4 सवंगडी आहेत. हे लाखात भारी आहेत. 4 असले तरी भारी आहेत. माझ्या आवाजात आवाज भिडून ते बुवा म्हणणार म्हणजे म्हणणार. तू चौथं चणे खा. मुठभर मावळे घेऊन लढला त्यो दुश्मनाला भिडला. अफजल खान काय त्याने सिंहाला बी फाडला. करतो वंदन मी कुल दैवताला. वीर शिवबा संभाजी राजाला. करतो वंदन मी कुल दैवताला. वीर शिवबा संभाजी राजाला. करतो वंदन मी कुल दैवताला. वीर शिवबा संभाजी
रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला, मुलांचा इतिहास काळाने लिहिला आणि या समस्त मराठी बांधवांचा इतिहास माझ्या छत्रपती शिवाजी राजाने लिहिलाय, माझ्या छत्रपती शिवाजी राजाने लिहिलाय, माझ्या छत्रपती शिवाजी राजाने लिहिलाय. दत्ता काका समर्थक सन्माननीय श्री यज्ञेश चव्हाण आंबोली सैनिक स्कूल 8वी व रितेश राजा गावडे यांच्याकडून, या दोघांकडून अच्छा दत्ता काकांसाठी हे गाणं म्हणण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि सन्माननीय पोलीस पाटील प्रशांत बेळमुळे यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा, वेगवेगळे आवाज काढणे ही एक जोईल बुवाची शैली आहे, ती कला आहे नाही काय. हाताची 5 बोटं सारखी नाहीत बुवा, लक्षात ठेव. 5 बोटं जर सारखी असती तर मुखामध्ये गेली नसती नाही काय. आज तू आणि मी दोघजण उपाशी आहो, ते बघ आळा मारू गेलेत तकडे. बरं, आमका दोघांका सांगतात तुमचा जेवण किती, आता एवढे टाइम जेवणाचा काय आम्हाला सांगा नाही काय. म्हणजे दोघजण मला तुम्ही करमान, मी आपलं सुपारी घेते घरात जाते, ते हतरून घालून झोपले तर नाहीत ना. माका काय सांगले नाही मना लागले, कुत्र्याचा चिन्ह घेऊन निवडून इले. एवढा वाईट वाटला ना देवा शपथ माका, कुत्र्याचा चिन्ह घेऊन. पण खरोखर कुत्र्याचा चिन्ह घेऊन मी निवडून कशावरून इले असं सांगा माका. कारण कुत्रा हे दत्तगुरूचं वाहन आहे आणि त्या दत्तगुरूच्या वाहनावरती वेद आहे. वेद आहे दत्तगुरूंचे 4 वेद, त्यांच्या पायाकडे बसलेले असतात 4 कुत्रे, ते 4 वेद आहे. आणि त्या दत्तांचं वाहन घेऊन, त्या वेदाचं वाहन घेऊन मी निवडणूक लढली आणि त्या निवडणुकावरती मी निवडून आलो. ही काय निवडून येणारी काळ्या दगडावरची रेष होती, कारण दत्तगुरूंचा आशीर्वाद माझ्या शिरावरती होता म्हणून मी निवडून आलेलो आहे. बुवा, त्या कुत्र्याचा चिन्ह ह्या परत सांगण्याच्या भानगडीत पडा नको. ह्यांचा कसा, मगाशी इल्यापासून मी 43 वर्ष एवढा केलंय, मी कोरोनात एवढा वाटलंय, मी तेवढा वाटलंय. अहो काय कशाकता, दत्ता सामंत साहेबांनी एवढी मदत केल्याने कधी म्हटल्याने नाही मी एवढा वाटलंय तेवढा वाटलंय. ह्या त्यांचा मोठेपणा. आपण जर करताव ना तर दुसऱ्या कधी सांगायचा नसता, कधी दुसऱ्याचा सांगायचा नसता. मी एवढा केलंय, मी तेवढा केलंय, तर जगात दाखवता असता आपण केलेला. हे काय माहिती आहे, एकदा निवडून इले पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडून इले आणि काय त्यांच्या गावात गंगा शुभेच्छा देऊ गेलंय. बघतोय तर रस्ते चकाचक. पारकर बोंगा म्हटलं ह्या कोणी गेल्यात. पारकर बुवा, मी माझ्या फंडातून झालंय हे. पुढे गेलंय, शाळा होती एक मस्त रंगोरंगोटी केलेली, त्याच्यावर चित्र काढलेली. मी म्हटलं पारकर साहेब काय शाळा देखणी बनवलेली आहे. कोणी केला नो, मी केला ते. पुढे गेलंय, एका व्हाळात सुंदर अशा प्रकारचा पूल बांधलेला होता, मस्त अगदी रंगरंगोटी केलेला, अगदी पाईप बी चांगले लावलेले होते. पारकर साहेब ह्या कोण केला हो. मी केला. अडचण व्हायची पोरग्यांका शाळेबिळेत जाऊ, मी केला होता. आणि खाली उतारतय तवस एका कुत्रीनी 5 पोरा काढलेल्या पावडे खाली. पारकर बुवांका विचारला, पारकर बुवा हे कोणी केलं. हे मी केला, ते माझ्या शक्तीमधून झालाय ते निर्माण. गेले काय ते कुत्र्याचा माका सांगायला लागले ते. माका कुत्र बदल्यान तुका डोबरमॅन बदल्यान. पारकर बुवा, मी तुमका प्रामाणिक सांगते, तुमचा जो रेड्याचा आवाज आहे ना तो तुम्ही काढा. सन्माननीय बाळा माने पाखरा आजाद केलं तुला हे गाणं गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेले स्वीकारतोय. बुवा, रामदासजी आठवले साहेबांचा आवाज काढणं साध्या सुध्याचा काम नाही. त्याच्यासाठी तो पीठ तसो लागता. उगाच नाही हाडाची काढा झाली आहेत माझी. ही जी हाडाची काढा झाली ना ती उगाच नाही झाली आहेत. लोके बुवांच्या आवाजात आवाज भिडवणारो जोईल बुवा एकमेव, लक्षात ठेव. तुका जमणारा नाही. हा, लोके बुवांच्या ते सांगतात ना एवढं आवाज लावलं, ह्या पिवळं घातलंय, काही एक नाही बुवा. ह्या तुम्ही हे करू नको. त्या लोके बुवांच्या आवाजात टप देणारो जोईल बुवा एक जलमलेलो, लक्षात ठेवा. हा, एकच जलमलेलो. फक्त ह्यो कागदी वाघ त्यांच्या जोडी एक दिलेलो. हा, ह्यो रांगोळी घालणार आणि ते फुला उगवणार त्याच्यात.
आणि ते तकडे जास्त ते पारकर बुवा घसरान पडणार त्याच्यात. या ठिकाणी हे सुंदर अशा प्रकारचा झालेला हा कार्यक्रम, या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे झालेला हा कार्यक्रम सन्माननीय राजाजी सामंत साहेब यांच्यावरती सहज केलेलं मी एक काव्य सादर करून दाखवतोय. हरिनामाच्या गजराने दुमदुमला असमंत, बरोबर असेल ते बरोबर सांग. हरिनामाच्या गजराने दुमदुमला असमंत, गारानं घालतो घुमळाई देवीला आई भराडी मातेला, उदंड आयुष्य लाभो प्रार्थना करतो, उदंड आयुष्य लाभो तुम्हाला ही प्रार्थना करतो, त्यांना उदंड आयुष्य दे अरे हे भगवंत, हे भगवंत, हे भगवंत. तसा जुळलेला असतात बघ. ह्या तुमका जमणारा नाही रे. फक्त तू काय ह्या कोणी जर लिहून दिलं ना का फक्त आता मी म्हणालो गाडीमध्ये बसवलेला गजर आहे, अगोदर त्यांनी बसवलेला आहे ह्या सगळा, आणि फक्त ह येऊन सांगता आता एवढा चांगला होता मंडळी म्हणणारे आता ताबडतोब बसून म्हणत काय मागा सांगा ह ते सुरात टेन्शन नाही, त्यांच्या जीवावर हो मजा मारता, बरोबर की नाही, त्यांच्या जीवावर हो मजा मारता. हो बरोबर ना, मी त्यांच्या जीवावर पण आता बसवले म्हणून सांगा नको, होय म्हणा नको, चावटपणा नको, त्या दुसऱ्यांना भांडवल घाल तरी हा ते बघा येत. हा वर तुम्ही या इकडे पार कर, आली खाय नेसलात का तुम्ही पार कर, या ठिकाणी बसा खुर्चीवर. अतिशय सुंदर दिसता तुम्ही घालून शाल, अतिशय सुंदर दिसता तुम्ही घालून शाल, पण आज या तिरंगी वारीमध्ये गुंडूबुवाने तुमचे बहुत केले हाल. सहज बोललो या ठिकाणी. बघा पारकर बुवांची तुझा काय खेळी आहे ती बघा. आपण गेले भावांका खुर्चीवर बसून गेले, जेवून इले भाव खाली बसले. म्हणजे आज खरोखर माका सांगा अभिमान वाटता की आज पारकर बुवांचे दोन्ही बंधू आज त्यांच्या भजनामध्ये साथ करतात. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद त्यांच्यासाठी करूया. खरोखर पाखरं आजाद केलं तुला बुवा, पाखरं आजाद केलं तुला. काय माहिती आहे, आजाद केलेला पाखरू सुद्धा जर दुसऱ्याकडे जाताना तेव्हा त्याची सुद्धा गाणी बुवा वेगवेगळी असतात, तुका जमणारा नाही. हा फक्त काय मी एवढा करतोय आणि मी तेवढा करतोय, रांगोळी घालीत जाऊ नको बुवा. जेवलात ना मरा तुम्ही गोमटाना का नाही, पण एक मनात तुमच्या टोचता असत नाही हो. म्हणजे काहीचा टोचता म्हणजे काय टोचता, तो पैसो टोचता तुमच्या मनात, बाकी काय नाही. हा तो टोचता. हा बरोबर की नाही. हा प्रेम वर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं, प्रेम वर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला.
आजाद केलेला पाखरू ज्यावेळी दुसऱ्याकडे जाता तेव्हा ते काय एवढा मनात वाटता की हे निगरवलेला पाखरू माझ्याकडे येईल. मग तो काय म्हणता बघ, उड्या मारू किती अन नाचू किती माझ्या मनासारखं झालं रे. उड्या मारू किती अन नाचू किती माझ्या मनासारखं झालं रे. हे गुंड्या, तू आजाद केलेलं पाखरू माझ्या जाळ्यात आले रे. तू आजाद केलेलं पाखरू माझ्या जाळ्यात आले रे. तू आजाद केलेलं पाखरू माझ्या जाळ्यात आले रे. अकस्मात सुटला की त्याच्याकडे जाताना काय ते का ती मजा वाटली नाही काय. व आताशी जी पाखरात ना एकाकडे स्थिर नाही ती, एका मेसेज कर ते का मेसेज कर तकडे. मगाशी सांगितलं तुका ना अमेरिकेचा बुवा लाज शरम वाटा काही त्या तुमची बारी बघू घेऊन त्यांका 500 रुपयाचं बक्षीस दिले आणि तुमका काय नाही 1000 रुपयाचा. आणि 1000 वर सांगते तोंडवर करून 1000 रुपयाचा दिल्यात म्हणून. अरे वा, माझी मैत्रीण. हा मग त्या पाखूर मगे काय म्हणता माहिती आहे, तो सोडलेलो असता तो नवरो काय म्हणता, तळमळ माझ्या जीवाची देवा तुला रे कळू दे. तळमळ माझ्या जीवाची देवा तुला रे कळू दे. मी आजाद केलेल्या पाखराला लय सुख मिळू दे. मी आजाद केलेल्या पाखराला लय सुख मिळू दे. मी आजाद केलेल्या पाखराला लय सुख मिळू दे. बसून ठेवा. तू काहीतरी वडाची साल पिपळाक लावशी पण त्यांका जमणारा नाही आता तकडे त्या जुना खोडा त्यांका जमणारा नाही. पण ह्या जमणार नाही म्हणता म्हणता ते गाणं बसवतले. बाकी देवाशी मग अशी कुत्रो म्हटला जो माका कुत्रोने हेका टोबर मॅन लय वाईट वाटलं. जीवाक माझ्या निसतो असो ना आता मरतय की मध्ये मरते असा झाला. माका ब्लड प्रेशर सुद्धा वाढलो आहे गेलं काय करतलं देवाशी खरी गोष्ट आहे. असा नको रे बाबा, मुली नाही घेऊ होय. वाह, निळू फुले कलाकार जबरदस्त श्रेष्ठ नाही काय, माझ्यासारखाच कलाकार असो बारीक, पण कलाकार म्हटल्याच्या नंतर निळू फुले जबरदस्त श्रेष्ठ कलाकार आहे नाही काय. आपल्या सिनेसृष्टीत आणि आपल्या नाट्यसृष्टीमध्ये मिळालेला हा अनमोल हिरा. पण बुवा निळू फुले साधो कलाकार नाही हो, त्यांचे मित्र सुद्धा तसेच. असे एकदा कोचवर बसले होते मित्र त्यांचे आणि निळू फुले समोर बसले होते. निळू फुले आपल्या मित्रांका काय सांगतात, प्रत्येक माणसानं प्रामाणिकपणे जगायला शिकलं पाहिजे. प्रत्येक माणसानं प्रत्येक माणसानं प्रामाणिकपणे जगायला शिकलं पाहिजे. आता प्रामाणिकपणाने म्हणजे प्रत्येकानं डोंगर खोदायला शिकलं पाहिजे. प्रत्येकानं प्यायला शिकलं पाहिजे. आता पाणी प्यायचं का मूत प्यायचं तुमचं तुम्हीच ठरवा. तुझ्या मायला वाड्यावर या कारकर बुवा उसात या. कारकर बुवा वाळूवर या. सावण बुवा खणीवर या. काय माहिती ह्यांका काय माहिती आहे, माका तिने जमेतच धरलेली नाही म्हणजे ह्यो बुवा नयच. हा म्हणजे केवढा दुःखदा नाही दाखवल्याशिवाय मी गप बसणार जाणार आहे काय. हा बुवा दत्ता सामंत म्हटल्याच्या नंतर प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी स्थान मिळवलं ते
सामान्य जनतेचे लोकनेते म्हणून लोकांनी त्यांना ठरवलेले आहे बुवा. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या बुवा. गाणं कसा म्हणू गया, गाणं कसा म्हणू गया ना, तर बघा आता दाखवते मी तुम्हाला गाणं बुवा. ज्यावेळी आपण गाणं म्हणतो ना सामंत साहेब, आमच्या कातड्याचा जोडा करून जरी तुमच्या पायामध्ये जरी घालायला दिलात ना, तरी आमच्या कलाकारांवरती आणि या जनतेवरती जेवढे तुमचे उपकार आहेत ते फिटणार नाही. एवढे लक्षात ठेवा. एवढं ऋण तुम्ही आमच्यावरती केलेलं आहे. एखादा मनुष्य दाखवत नाही काय, दाखवत नाही, पण केल्याशिवाय राहत नाही. कारण ती त्यांच्या जीवाची असणारी तळमळ असते बुवा, जीवाची तळमळ असते. मी एवढा केलंय, मी तेवढा केलंय, काही एक सांगायची गरज नाही. तो वरसून बघता तुम्ही किती केलेला नाही काय. आमच्या गुंडू सावंत बुवांका सुद्धा मी मानतोय. आमच्या खोडीगावचे सुपुत्र सन्माननीय शिंदे, त्यांच्या घराण्यातील मला वाटतं शिंदेचा भाचा, ज्यावेळी समुद्रामध्ये बुडून त्यांचा अंत झाला, आचरे गावामध्ये ज्यावेळी बुडून अंत झाला, त्यावेळी सन्माननीय गावडे ना, हा, त्यांचा बुडून अंत झाला, त्यावेळी ज्यावेळी तिथे बारी ठेवली गेली, त्या बारीमध्ये मिळालेले सर्व पैसे त्यांच्या कुटुंबियांना दान केलेले असे दानशूर व्यक्तिमत्व आहे. हे त्यांनी काही सांगले नाही सांगले ना. मग 43 वर्ष मी एवढा केले, ते एवढा केले, काय करूची गरज आहे. पण बुवा, ते आमच्या दत्ताजी सामंत साहेबांसाठी एक गीत गातोय. कस गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावरी ऋण. कस गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावरी ऋण. आम्ही कलाकार तुमचे उपकार, आम्ही कलाकार तुमचे उपकार. सांगा कसं मी फेडावं, माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे मज तुमच्या पायात. कस गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण. कस गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण. आम्ही कलाकार तुमचे उपकार, आम्ही कलाकार तुमचे उपकार. कसं मी फेडावं, माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे तुमच्या पायात. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे तुमच्या पायात. कधी विसरणार नाही तुमचे उपकार, कधी विसरणार नाही तुमचे उपकार.
सन्माननीय विनोद भोगावकर साहेब यांच्याकडून या गाण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा बोलून नुसतं काय होत नाही, बुवा बोलून नुसतं काय होत नाही. ज्यावेळी आपण गाणं म्हणतो ना ते स्पर्शून गेलं पाहिजे हृदयाला, तर ते म्हणावं, नाही तर म्हणायचं नाही. त्या गाण्याची वाट लावायची नाही आपण. या गाणं ह्या पोरग्यांका सुद्धा माहिती नाही. डायरेक्ट सकाळी बसवलेला गाणं ह्यांका माहितीच नाही. आता मी काय म्हणतोय तर ह्याका सुद्धा माहिती नाही. पण ह्यांनी ऐकले ना, त्याच्यामुळे त्यांनी त्या वाजवल्या ना बुवा, नाही काय. साबण साहेबांवरती गाणं जेवढी म्हणावी ना तेवढी बुवा अपुरी पडतील. रात्र अपुरी पडेल बुवा एवढी गाणी आपण म्हणू शकतो, नाही काय. कारण त्यांनी आपल्यासाठी तेवढं करून ठेवलेलं आणि जनतेसाठी तेवढं करून ठेवलेलं. म्हणून बुवा आपण एवढी गाणी त्यांच्यावरती म्हणा, एवढी गाणी म्हणा की बुवा लोक थांबले पाहिजेत, नाही म्हणायला पाहिजे वा काय वाढदिवस साजरा केला आणि तिरंगी बारीने तर असं म्हणतं दुमदुमून गेला. एवढी लोकांची आपल्याला पोच पावती मिळाली पाहिजे. म्हणून बुवा किती जरी आपण काय जरी केलं ना, काही जरी केलं तरी बुवा भजन हे शाश्वत भजन आहे. मौज मस्ती मजा किती जरी केली. बुवानी सांगितलं युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कार्यक्रम चालू आहे आणि हा लाईव्ह कार्यक्रम सगळेजण बघणार. त्यावेळी त्याच्यावेळी खाली बुवा कमेंट्स देणार. त्या कमेंट्स बुवा आपल्या केलेल्या कार्याची पोच पावती असणार, एवढं लक्षात ठेवायचं. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. अरे तारेसारखो आवाज लागा, तारेसारखो, नाही काय. मगाशी तू काय सांगितलं की माझे सासरे बुवा थे म्हटले बुवा नाता जोडूचा लागता, त्यासाठी नाता. माझे सख्खे सासरे नाहीत ते, पण त्यांनी माझ्या बायको मुली म्हणून स्वीकार केल्याने बुवा. आणि आज जिकडे तिकडे जाते त्या कार्यक्रमासाठी आमचे लाड बुवा त्या ठिकाणी उपस्थित असतात. नाही माका गर्व आणि अभिमान हा की माका ते जावय म्हणून हाक मारता. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या मुलांसाठी करा. कुठलाही प्रसंग असू दे, कुठलाही प्रसंग असू दे, त्या प्रसंगाला साथ देणारे नाही. तुम्ही त्यांना सांगलास का की त्यांना तुका लाज वाटत होई की त्यांच्या पुढ्यात तू बोललस की टाकला वर करी तुका शिंगा नाहीत, शिंगा नाहीत मागा शिंगा नाही. मी शिंगा नसताना सुद्धा मी हे करतोय, झुटतोय. अच्छा अच्छा, हा सासरवाडी गेलो म्हणजे त्याला बसाक सांगल्याने तो उडीयर बसलो असा सांगल्याने. ह्यो सुद्धा एकदा सासरवाडीत गेलो, सासरवाडीत गेलो, सासरवाडीत गेलो. पण ह्या लाल रंगाची जाम आवड ना, लाल रंगाची जाम आवड. ही सासऱ्याकडे एक कोकाऱ्या शिंगाची अशी एक गाय हा, कोकाऱ्या शिंगाची. अजून हा काय ती नाही, अजून नाही, शाप लावला असतं. कोकाऱ्या शिंगाची गाय, तिची सवय काय होती, लाल रंग बघल्यान काय भूज काढायची. ह्यांका तर माहिती नाही. आधीच गेलेलो माणूस घरात गेल्याने सासूने सांगल्याने जावय बापू वरचे वरचे कपडे काढा, खुटी एक लावाने हात पाय धुवून यावा, जेवण वाढतंय. कारण खादाड ना तो. हेनी आपल्या वरचे वरचे लाल कपडे काढल्यान, खुटी एक टांगल्यान, भुतू सुद्धा लाल. त्या नळाकडे गाय बांधलेली होती, ह्याका माहिती नाही. तो गेलो आणि त्या नळाकडे वनवर हान पाय धुता धुता बागल्याबरोबर जी काय गाय बांधलेली हासडो मारल्यान, धेंगात शिंगा घातल्यान, उचलल्या डायरेक्ट पडवळ्याच्या मांडवावर. हो तसं वारबीर पाळणार हो, गुरुवार होतो त्यांना. त्या दिवशी गुरुवार होतो, त्या दिवशी गुरुवार होतो. बुवा त्या दिवशी गेले आणि काय आला, साशीची लगबग चालू झाली की भाय आमचे जावय काय वशाड खायत ना, गुरुवार पाळतात ते काय गे बाय करतल. शेजारी म्हणता काय करत जा आणि पडवळ्या काढून घेऊन ये जा. गेली पडवळ्या काढून, रोवळी घेतल्यान आणि धार लावलेली कोयती बागल्यांनी घेतल्यान. पहिला काढल्यान पडवळ्या, चरकन काढल्यान रवळीत ठेवल्यान, दुसरा काढल्यान चरकन काढल्यान रवळीत ठेवल्यान. महाराजांनी तिसऱ्या पडवळ्याक हात घातल्यान. एवढ्यात घरातून आवाज दिलो, वायता काढू नको माझा बियाचा, घे बियाचा. तेव्हा ह्यो इलो होया हा. आणि ते सद्ग्रस्त गेले सासरवाडी. त्यांचं नेम बी मचूक हा, त्या माणसांचं नेम अचूक हा. तेव्हा काय होता आकडे म्हणजे ढाबायदाचे संडास वगैरे तेव्हा नाही. तेव्हा व्हाळा बिळा जावचा लागायचा. ह्यांनी चणे वाटाणे खाल्लेले ते गेले तकडे ह्याका जाव
आणि काय त्यांचो नेम बसले आणि समोर या ढोक येऊन बसला. ह्या माणसानं काय केलं धोंड उचलले आणि नेमकं मारल्या बरोबर त्या ढोकाच्या टकल्यावर बसलो. ढोक मिळाला थय. कपडे काढलेल्या माणसात जाग नाही. आनंद हर्ष उल्हासाने नाचत नाचत ह्या माणसांचा ढोक उचलल्यानी घराकडे येलो. सगळे विचारतात त्या का ह्या काय ह्या काय ह्या काय जे बाय जावय बापू असे काय ह्या काय नाही ढोक नाही पण त्या खाली लोमता काय ता नाही त्याची ती टॉक. हे प्रभु हरे राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद स्वामी ये क्या हो गया मेरे भाई मेरा गोमछा भी गीला हो गया. माणूस भारी आहेत. हा? बुवा दत्ता सामंत साहेबांनी यांच्यावरती गाणं बसवले ते ऐक सारे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस समाज कार्याची भारी हौस लोकनेता से हाथोर लोकनेता से हाथोर या घुमडे गावाचा अनमोल हिरा घुमडे गावाचा अनमोल हिरा दत्ता सामंतांनी परिवार घुमडे गावाचा अनमोल हिरा दत्ता सामंतांनी परिवार घुमडे गावाचा अनमोल हिरा दत्ता सामंतांनी परिवार. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस समाज कार्याची भारी हौस लोकनेता से हाथोर लोकनेता से हाथोर या घुमडे गावाचा अनमोल हिरा दत्ता सामंतांनी परिवार. समाज कार्याची आवड मोठी माणुसकीची जाण असे समाज कार्याची आवड मोठी माणुसकीची जाण असे श्रीमंतीत हा वाढला जरी अडचणीत साथ देत असे श्रीमंती आपल्याकडे असून त्याचा उपयोग काय नाही बुवा तर ती श्रीमंती दुसऱ्याच्या कुठल्या तरी कामाला जर उपयोगी आली तर त्याची श्रीमंती व श्रेष्ठ ठरते नाही काय. नाही तर एखाद्याकडे गडगंजा पैसा असतो एखाद्याच्याकडे गडगंजा पैसा असतो पण दुसऱ्याच्या प्रसंगाला वेळेला मदतीला धावून येत नाही तो त्याच्याकडे पैसा असून काय उपयोग काय उपयोग. ज्यावेळी सटवी ज्यावेळी बुवा कर्म लिहिते ना त्या कर्माच्या आधारेच माणूस चालत असतो एवढं लक्षात ठेवा. आणि त्यांचं सामंत साहेबांचं कर्म त्या सटवीने असं लिहिलं आहे की ते आयुष्यभर उजळत राहणार आणि उजळत राहणार म्हणून काय म्हणतोय बघवा. श्रीमंतीत हा वाढला जरी माणुसकीची जाण असे दत्त भक्त साई भक्त दत्त भक्त साई भक्त दत्त भक्त साई भक्त जणू दैवी साक्षात्कार. वा त्यांच्या वडिलांनी एवढी किमया करून ठेवलेली ना त्या वडिलांची वा केलेल्या कार्याची पोचपावती आज दत्ता सामंत यांच्या रूपाने आज आपल्याला बघायला मिळते नाही काय. आज त्यांचे वडील जर या ठिकाणी असते तर याची डोळा याची देही त्यांनी हा सगळा सोहळा बघितला असता. आणि आपण ज्या मुलाला जन्म दिला त्या मुलाने आपलं जीवन सार्थक केलं म्हणून बुवा आज त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले असते बघल्याच्या नंतर बुवा. एवढी बुवा मनुष्य जन्मा गेलो म्हणून काय त्याचा उपयोग नाही. मनुष्य ज्यावेळी मरतो ना त्यावेळी मुलगा ज्यावेळी मडकं घेऊन स्मशानापर्यंत जातो स्मशानापर्यंत गेल्याच्या नंतर ज्यावेळी मागे वळून बघतो ना त्यावेळी त्याला असं वाटलं पाहिजे की माझ्या वडिलांनी धनदौलती पैसासारखा जमून काही ठेवला नाही पण मनुष्यरूपी धनदौलत जेवढी साठवून ठेवली ती माझ्या आयुष्यापर्यंत कामाला येणार एवढं बुवा पुण्य आपण करून ठेवलं पाहिजे म्हणून काय म्हणतोय. साई भक्त गणेश भक्त दत्त भक्त साई
एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. बुवा टाइम भरपूर झालेला आहे. मला वाटतं तिघांची अभंग, गवळण आणि भैरवी तिघांनी एकत्र घ्यावी अशी लाड साहेबांची विनंती आहे. निश्चितच त्यांची पूर्ण करणार. हे सुरानो चंद्रवा हे गीत गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी दिलेलं आहे. प्रयत्न करतोय. हा ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ह्या मित्र परिवाराचा असलेला आशीर्वाद आहे नाही काय. दत्ता साहेब, सामंत साहेब, तुम्ही जरी कितीही जरी आमच्यापासून जरी दूर गेलात तरी हा विणलेला धागा तुमच्यापासून कदापि तुटला जाणार नाही. ही भजन रसिकांनी त्यांच्या मित्रांनी दिलेली साथ आहे. व तुमका आता वाटत असत नाही की उगाच लवकर आटपलंय गज. नाही, मी आता शॉर्टकट घेणार. कारण होय ग, माका देतोच राग गेलो. नाही तर 1.5 तास त्यांनी जर नाही काढलेले असताना तर तिघांमध्ये चान्स मिळाला. सुरुवाती 5 मिनिटं जास्त सामान देतो. 1.5 तास, 6 तास नाही, 1 तास बरोबर. 1 तास घेतलाय मी म्हणून सांगतो तुला. आय लव्ह यू. साग मध मप मनी धमग गम गम रे नीत सा.
चंद्रभा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा या ठिकाणी गजर घेतोय हा नाही नाही हे घे मुलगी घे. नाही, नाही, दोन चार म्हणतात डायरेक्ट काम करू. हा? या ठिकाणी खूप उशीर झालेला आहे तरी सुद्धा जो लिहिलेला दत्ता सामंत साहेबांवरती गजर बुवा बघा एवढं लिहिलेलं गजर 4 कडव्यांचं गजर नाही 4 नाही 5 कडी आहे तरी सुद्धा दत्ताजी सामंत काय आहेत काय चीज आहे हे तुमका आमका सगळ्यांकाच माहिती आहे त्यांची सगळ्यांची माहिती तुम्ही दोन्ही बुवांना दिलेली आहे त्याच्याबद्दल वेगळी माहिती मी देण्याची गरज नाही सगळी माहिती मला वाटतं आमच्या गुंडू सावंत बुवांका सगळी त्यांच्याबद्दल माहिती आहे आणि बुवांनी या ठिकाणी त्यांची माहिती दिलेली आहे सामंत साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना परमेश्वराचरणी करतोय आणि या ठिकाणी गजर सादर करतोय. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे 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 स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा